भावना मॅडम, सिद्धिराज सर, तुम्ही खूप मोठं पाऊल उचललेत. तुमच्यामुळे आज त्या मुलींना न्याय मिळणार आहे, हे फार कौतुकास्पद आहे. पण तुम्ही मात्र तुमच्या बहिणीचा प्रश्न टाळलात. प्रश्न टाळला नाहीये, तर त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी स्वतः इथे आली. मला माफ करा, मी त्या दिवशी कॅमेरासमोर धडधडीत खोटं स्टेटमेंट दिलं. खरं तर मी खूप घाबरले होते, त्यामुळे मी तसं स्टेटमेंट दिलं. पण भावनाताईंनी मला कधीच अफेअर करायला एनकरेज केलं नव्हतं. उलट तिने मला नेहमी समजवायचा प्रयत्न केला, पण मीच ते ऐकलं नव्हतं. तिची ह्या सगळ्यात काहीच चूक नाही आहे, सगळी चूक माझी आहे. आणि मला माझी चूक कळली आहे, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. आणि माझ्यामुळे भावनाताईची जी बदनामी झाली आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांसमोर मी भावनाताईचीही मनापासून माफी मागते. आय एम सॉरी भावनाताई, माझं चुकलं. तर मंडळी, अर्धवट माहितीच्या आधारे प्रतिष्ठित गाडे पाटील कुटुंबाला लोकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि भावना मॅडम सारख्या सच्च्या स्त्रीवर गंभीर आरोप केले. पण सिद्धिराज गाडे पाटलांच्या प्रयत्नांनी ते आरोप खोटे ठरले. खरं तर आपण सगळ्यांनीच या कुटुंबाचे आभार मानायला हवेत, कारणच त्यांच्याचमुळे इतकं मोठं स्कॅन्डल बाहेर आलं. कॅमेरामॅन दीपक सोबत मी कौस्तुभ, T4 न्यूज. धन्यवाद. चला सर, येतो. थँक्यू. सॉरी. वेळ गेल्यानंतर माफी मागण्यात काय अर्थ आहे? हे लोक करतील तुला माफ, मला सहन नाही होत. हॅरी, तू थांब, मी आलेच. काय गाडे पाटलांचे ऐत खाऊ जावई बापू. का आलाय तुम्ही आता इथं? एवढं सगळं महाभारत घडलं तेव्हा तुम्ही कुठं होता? वेळात तोंड लपवून बसला होता. अहो, बायकोला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही इथं नव्हतात. हे सगळं माझ्या सिद्धिराजला आणि तुमच्या बहिणीला विचारलं तेव्हा तुम्ही परत इथं आलात. काय बायकोचे काय हाल झाले याची काही माहिती आहे काय तुम्हाला? काय झालं याला? आज ऑफिसला जायचं नावच काढत नाहीये हा. जयंत सर, कॉफी. काय झालं जयंत सर? नाही, तुम्ही सकाळपासून मला टेन्शनमध्ये दिसताय. मी काही मदत करू का? नाही, आय मीन सॉरी जानू, मी तुला सांगायचंच विसरलो. एका प्रोजेक्टबद्दलच थोडासा इश्यू झालाय, तो सॉर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणूनच हे डिसाईड केलं की आज घरातूनच काम करूया. ऑफिसमधल्या त्या किऑसमध्ये काम होणं अशक्य आहे. आय एम सो सॉरी, मी तुला सांगायलाच विसरलो. इट्स ओके जयंत सर, तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात हे कळतंय मला. आणि तसंही यू आर ओनर ऑफ द कंपनी, त्यामुळे घरून काम करायची लिबर्टी तर तुम्ही घेऊच शकता. तुम्हाला बरं वाटावं, फ्रेश वाटावं म्हणून मी ही गरम गरम कॉफी तुमच्यासाठी घेऊन आले होते. आणि हो, आता जर का तुम्ही घरून काम करताय तर मग मी ऑफिसला जाऊन काय करू? मी पण आज वर्क फ्रॉम होमच घेते. थँक्यू जानू, म्हणजे खरंच तू खूप अंडरस्टँडिंग आहेस. अँड येस, कॉफी छान झाली. थँक्यू.
विश्वा आपल्या पुढच्या प्लॅनसाठी आजच परफेक्ट अपॉर्च्युनिटी आहे. जयंत आज दिवसभर घरी असणार आहे. ओके, मी लगेच कामाला लागतो. विश्वाला इन्फॉर्म करतेस का? हो, नाही म्हणजे त्याला अपडेट्स द्यावेच लागतील ना. नाही कसं आहे, त्याला काही फरक पडत नाही, तो काहीही इन्फॉर्म करत नाही, पण तो आणि मी एका प्रोजेक्टमध्ये पार्टनर आहोत, त्यामुळे त्याला लूपमध्ये ठेवावंच लागेल. तेच त्याला इन्फॉर्म करत होते. बरोबर आहे. विश्वाला लूपमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे जयंत. त्याशिवाय तुला अद्दल कशी घडवणार? देवा तुझे लाख लाख आभार. माझ्या लेकीला इतक्या मोठ्या संकटातून सावरलंस तू. कितीही संकट आलं तरी तू मार्ग दाखवतोसच. आमच्या पाठीशी उभा राहतोस. कायम असाच आमच्या पाठीशी उभा राहा. काय गो, काही बोलायचं होतं का? हो, मग बोल. ही काय ना, गेल्या काही दिवसात भावनावर जे काही आरोप झाले त्यामुळे आपण सगळेच जरा अस्वस्थ झालो होतो ना घरातले. पण सिद्धूने ती निर्दोष आहे हे सिद्ध केलं आणि आपल्या घरावरचं संकट दूरच झालं म्हणायचं. हो ग, तुला खरंच सांगते, इतकी काळजीत होते ना मी. काय करावं काही सुचतच नव्हतं. हो ना, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ना आपल्या व्यवसायावर पण खूप मोठा परिणाम झालाय. आपण आपला व्यवसाय परत मोठ्या जोमाने सुरू करायला हवा आई. त्यासाठी ना प्रयत्न करायला हवेत. आपल्या कस्टमरचा जो विश्वास गेलाय ना तो परत मिळवायला हवा. बरोबर आहे ग तुझं, पण कसा मिळवणार हा विश्वास? मला तर बाई काही सुचत नाहीये. आई, आपण असं करू शकतो का, म्हणजे आपले जे नवीन जुने सगळे कस्टमर आहेत त्यांना भावनाची ही नवीन बातमीची जी क्लिप आहे ना ती पाठवू शकतो का? म्हणजे त्यांना आपण मेसेज करू की आधीच्या बातमीतनं तुम्हाला गैरसमज झाला होता ना, पण आता ही बातमी बघा, म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल. काय, आम्ही सगळे खूप साधी माणसं आहोत, प्रामाणिक आहोत. आम्ही कुणाची फसवणूक करणार नाही आहोत. तेव्हा आम्ही आमचा विश्वास सिद्ध करून दाखवलाय. आणि आता म्हणजे गृहलक्ष्मी ॲप, दळवी घरघंटी तुम्हा सगळ्यांच्या सेवेसाठी जोमाने तयार आहे. असं चांगली कल्पना आहे ग. म्हणजे ना कसं हे सगळं सिद्ध झालेलं आहे ना आता, हे लोकांपर्यंत पोहोचलं की त्यांचा विश्वास पुन्हा मिळवता येईल. तो विश्वास तुम्ही मिळवलाय